मी जशी मोठी झाली तेव्हापासून हेच ऐकत आले होते की लग्नानंतर आयुष्य खूप कठीण असतं. आजकाल लोक बोलत असतात की लग्नानंतर मुलगी आपल्या आईवडिलांसाठी परकी होऊन जाते आणि ज्या घरी लग्न करून जाते त्या घरी तिला मुलीसारखं प्रेम कधीच मिळत नाही. पण या बाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान समजते की मला इतकं चांगलं सासर मिळालं. माझ्या सासरी फक्त 3च लोक राहतात. माझे सासरे, माझी नणंद आणि माझे पती. माझ्या सासरमधील लोक खूप चांगले आणि प्रेमळ होते. माझे सासरे खूप चांगले होते आणि त्यांचं वागणं खूपच वेगळं होतं. त्यांचं बोलणंसुद्धा खूप कमी होतं. त्यांना कोणाशी बोलायचं असेल तरी पण ते खूप बारीक आवाजात बोलतात आणि बोलताना कायम त्यांची नजर खालीच असते. मी त्यांना कधीच मोठ्या आवाजात बोललेलं पाहिलं नाही. आज पण मी नेहमीप्रमाणे जेवण बनवून लवकर फ्री झाले होते आणि माझे पती घरी येण्याची वाट बघत होते. तेवढ्यात अचानक खूप जोरात पाऊस आला. मला तर माझ्या पतीची खूप काळजी वाटत होती की ते एवढ्या पावसात घरी कसे येणार. पावसाळ्याचे दिवस होते आणि आज दुपारपासूनच खूप जोरात पाऊस चालू होता. इतक्या जोरात की तो थांबायचं नावच घेत नव्हता. मला गरजणारा पाऊस आणि चमकणाऱ्या विजांची खूप भीती वाटते. माझं लग्न झाल्यापासूनचा हा पहिलाच पाऊस होता आणि मला अगोदरपासूनच वाटत होतं की लग्नानंतरच्या पहिल्या पावसात मी माझ्या पतीसोबत खूप एन्जॉय करेल. पण संध्याकाळ झाल्यानंतर माझ्या पतीने मला फोन केला आणि सांगितले आज वातावरण खूप खराब आहे, त्यामुळे पाऊस खूप पडत आहे आणि प्रत्येक चौकाचौकात पाणी साचले आहे. त्यामुळे मी आज घरी येणार नाही. मी आज ऑफिसमध्येच झोपतो आणि जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा मी घरी येतो. मी त्यांचं हे बोलणं ऐकून खूप घाबरली आणि जाऊन सासऱ्यांना सांगितले की आज खूप पाऊस असल्यामुळे ते घरी येणार नाहीत. माझे सासरे बोलले ठीक आहे, तू घाबरू नकोस, काळजी करू नकोस, तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोप. कारण जास्त पाऊस असला की तो ऑफिसमध्येच थांबतो, कधीच घरी येत नाही, हे मला माहीत आहे. माझे सासरे बोलल्यानंतर मी माझ्या रूममध्ये आले. आजची रात्र इतकी भयानक होती की टाईमच जात नव्हता. कितीतरी तासांपासून सतत पाऊस पडत होता आणि त्या विजांच्या कडकण्याच्या आवाजाने तर मला खूपच भीती वाटत होती. त्यामुळे मी माझ्या बेडवर एका कोपऱ्यात पडली होती. मला खिडकीतून चमकणाऱ्या विजा स्पष्ट दिसत होत्या. त्यामुळे मी आता जास्त वेळ माझ्या रूममध्ये एकटी थांबू शकत नव्हती. म्हणून मी विचार केला की नंदेच्या रूममध्ये जाऊन गुपचूप झोपावं. मी घाबरत घाबरत नंदेच्या रूमकडे जायला निघाले. माझ्या नंदेची रूम ग्राउंड फ्लोअरला होती, एकदम माझ्या सासऱ्यांच्या रूमच्या शेजारीच, आणि आमची रूम फर्स्ट फ्लोअरला होती. त्यामुळे मला अंधारात खाली यायला खूप भीती वाटत होती. लाईट नसल्यामुळे मी हळूहळू पायऱ्या उतरून माझ्या नंदेच्या रूमकडे चालली होती. मी नंदेच्या रूमच्या दरवाजापाशी पोहोचले, पण तिचा दरवाजा आतून लॉक नव्हता. म्हणून मी थोडासा दरवाजा ढकलून बघितलं. जसं मी दरवाजा ढकलला तेव्हा तिच्या रूममध्ये थोडा थोडा उजेड दिसला. म्हणून मी बिनधास्त त्यांच्या रूमच्या आतमध्ये गेले आणि आत गेल्यावर समोरचे दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझे सासरे तिच्या रूममध्ये होते आणि त्याने तिला घट्ट पकडले होते आणि ती खूप हळू आवाजात रडत होती. ती तिला त्यांच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होती. हे सर्व पाहून मला खूप विचित्र वाटले. एक बाप आपल्या मुलीसोबत असा कसा वागू शकतो. मला माझे सासरे खूप नालायक आणि नीच वाटत होते. माझ्या सासूला मरून खूप वर्ष झाले होते आणि त्यानंतर मला माहीत नाही की माझी नणंद किती वर्षापासून हे अत्याचार सहन करत होती. आज मला कळले की माझी नणंद एवढी एकटी एकटी का राहत होती. मी जेव्हापासून तिला पाहत होते तेव्हापासून ती खूप उदास आणि एकटी खूप शांत राहत होती. तिच्या शांत राहण्यामागचे रहस्य आज मला कळले होते. माझं नाव अर्चना आहे आणि आजपासून 4 महिन्यापूर्वी मी लग्न करून या घरात आले होते. माझ्या पतीने मला एका नातेवाईकांच्या लग्नात पाहिले होते आणि त्याच वेळेस त्यांनी मला पसंत केले होते. त्यानंतर त्यांनी माझ्या घरी मला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर माझ्या घरच्यांनी त्यांच्याबद्दल थोडीफार चौकशी केली आणि त्यांना कळले की मुलाच्या घरी त्यांचा छोटा परिवार आहे आणि मुलाचा स्वतःचा बिझनेस आहे आणि चांगल्या पॉश एरियामध्ये त्यांचं स्वतःचं खूप छान घर आहे. म्हणून त्यांनी या लग्नासाठी होकार दिला आणि आमचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर आम्ही खूप वेळ एकमेकांशी फोनवर बोलत होतो, कारण लग्नाआधी आम्ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्यानंतर 1 महिन्याच्या आत आमचं लग्न झालं. मी लोकांच्या तोंडातून ऐकलं होतं की ज्या घरात नणंद असते तेव्हा नाते निभवणे खूप अवघड असतं, कारण की त्यांच्या भावाची आणि वडिलांची खूप लाडकी असते. आणि मी पण हा सर्व विचार करूनच माझ्या सासरी आले होते की माझ्या नंदेमुळे मला काही अडचणींना सामना करावा लागू शकतो. परंतु माझी नंदन बाकीच्या नंदनसारखी नव्हती. ती खूप वेगळी होती. ती खूप शांत स्वभावाची मुलगी होती.
ती रोज खूप शांत असायची आणि जेवढं काम असेल तेवढेच बोलायची आणि जास्त करून ती तिच्या रूममध्येच रूमचा दरवाजा बंद करून बसायची. मी कधी कधी तिला जबरदस्तीने रूमच्या बाहेर आणायचे, तेव्हा ती मला कामांमध्ये थोडीफार मदत करायची आणि लगेच तिच्या रूममध्ये निघून जायची. कधी कधी तर तिला जेवण करण्यासाठी सुद्धा खूप जबरदस्तीने बाहेर आणावं लागत होतं आणि ती जेवण झाल्यानंतर लगेच तिच्या रूममध्ये निघून जात होती, जसे काय तिच्या रूममध्ये कसले तरी रहस्यच आहे. माझे सासरे सुद्धा कायम तिला हेच सांगत असायचे की कायम रूममध्ये नको बसत जाऊ, थोडाफार बाहेर सुद्धा आमच्यासोबत बसत जा. पण ती त्यांना सुद्धा काहीच उत्तर देत नव्हती. कधी कधी मी बळच तिच्याशी काहीतरी गप्पा मारण्याचा प्रयत्न करू लागले की ती मला म्हणायची, वहिनी मला अभ्यास करायचा आहे. आणि मग असं बोलल्यावर मी तिला काहीच बोलत नव्हते. आणि नंतर माझे पती ऑफिसवरून आले की त्यांना मी सांगायचे, तुमची बहीण दिवसभर खूप शांत असते, ती अजिबात बाहेर निघत नाही, कोणाशी काहीच बोलत नाही. यावर ते मला बोलले, अगं ती लहानपणापासूनच अशी नाही आहे, जेव्हापासून आमची मम्मी वारली तेव्हापासून ती अशी झाली आहे. मला तर वाटतं तेव्हाच्या परिस्थितीनेच तिला असं बनवलं आहे, कारण जेव्हा मम्मी होती तेव्हा ती सर्वांसोबत खूप मिळून मिसळून राहत होती, खूप मस्ती करत होती आणि आता ती पूर्णपणे बदलून गेली आहे. मला तर असं वाटतं तू तिच्याशी जास्त काही बोलत जाऊ नको, कारण पप्पा तिचं चांगलं ध्यान ठेवतात, त्यामुळे ती लवकरच अगोदरसारखी होईल. त्यानंतर मी सुद्धा तिच्याशी बोलायचं सोडून दिलं. नाहीतरी माझ्यासाठी ते चांगलंच होतं की ती घरात कुठल्या गोष्टींमध्ये तोंड टाकत नाही आणि मला तिच्यापासून काही त्रास नव्हता. माझ्या मैत्रिणीने तर मला असं सांगितले होते की ननंद वहिनी जानी दुश्मन असतात. काही नंदा तर त्यांच्या वहिनीचं जगणं मुश्किल करून ठेवतात. त्यांना असं वाटतं की त्या दुसऱ्या घरातून येऊन आमच्या घरावर राज्य करतात. मी जेव्हा लग्न करून आले तेव्हा मला असं वाटत होतं की माझी नणंद माझं जगणं मुश्किल करून ठेवेल, कारण माझे सासरे तिच्यावर खूप प्रेम करतात. तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या अडचणी ते पाहतात. जर तिने जेवण नाही केलं तर ते स्वतः ताट घेऊन तिच्या रूममध्ये जातात आणि स्वतःच्या हाताने तिला जेवण चारतात. ते जास्त करून तिच्याच रूममध्ये राहतात. पण माझ्या नंदेचे वागणे माझ्या सासऱ्यांसोबत चांगले नव्हते. ती त्यांच्याशी कधीच नीट बोलत नव्हती. ती त्यांचा खूप रागराग करत होती. सासऱ्यांनी तिच्यासाठी एखादी चांगली भेटवस्तू जरी आणली तरी पण ती त्या वस्तूला काहीच किंमत देत नव्हती. मला तर तिचं वागणं जरा वेगळंच वाटत होतं, कारण आई वारल्यानंतर मुलाचं आणि त्यांच्या वडिलांवर डबल प्रेम होतं. पण इथे तर ती त्यांच्या वडिलांपासून दूर पळत होती. माझे सासरे जेवढी तिची काळजी घेत होते तेवढीच काळजी माझीसुद्धा घेत होते. मला माझ्या सासरी कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती. माझी मॅरिड लाईफ खूप छान चालू होती, त्यामुळे मी तिच्या वागण्याकडे जास्त लक्ष देत नव्हते. मी जेव्हा माझ्या मम्मीला तिच्याबद्दल सांगितले तेव्हा माझ्या मम्मीला सुद्धा जरा वेगळेच वाटले. पण ती मला म्हणाली, तू खूप नशीबवान आहेस की तुला एवढं चांगलं सासर मिळालं आहे आणि तू तुझ्या कामाशी काम ठेवत जा, बळच तिच्या नादी नको लागत जाऊ. मला माझ्या मम्मीचं बोलणं खूप पटलं, म्हणून त्या दिवसापासून मी माझ्या नंदेशी बोलणं बंद केलं. माझं जेवण झालं की मी माझ्या रूममध्ये निघून जायची आणि सकाळीच खाली यायची. मी आणि माझ्या पतीची एक वेगळीच दुनिया होती आणि आम्ही आमच्या दुनियेत खूप खुश होतो. त्यामुळे आमच्या आजूबाजूला काय चुकीचं घडतंय ते आम्हाला कळतच नव्हतं. एक दिवशी माझे सासरे बाहेरून काहीतरी खायला घेऊन आले होते आणि माझ्या नंदेच्या शेजारी बसून ते चारत होते. त्यावेळी माझ्या नंदेला एवढा राग आला की तिने ते जेवण रागाने फेकून दिलं. मग सासरे तिला जबरदस्तीने चारू लागले. मी समोर बसून हे सर्व पाहत होती आणि विचार करत होती, माझी नणंद किती नशीबवान आहे, तिला एवढे प्रेम करणारे वडील मिळाले आहेत, पण तिला त्यांची किंमतच नाही आहे. मग नंतर अचानक ती उठून रागाने तिच्या रूममध्ये निघून गेली. माझ्या सासऱ्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, कदाचित माझी मुलगी माझ्यावर नाराज आहे म्हणून अशी रागाने उठून गेली. असं वाटतंय मी योग्य वेळी तिच्या मम्मीचा हॉस्पिटलमध्ये इलाज केला असता तर कदाचित ती आज जिवंत असती आणि आमच्याबरोबर असती. पण नशिबापुढे कोण जाणार असे वाटते. देवाने तिचं एवढंच आयुष्य लिहिलं होतं, कारण मी तिच्या इलाजासाठी पाण्यासारखा पैसा घालवला होता. दिवस रात्र पळत होतो, पण बिचारीच्या नशिबात एवढंच आयुष्य होतं. मी स्वतः हिची मम्मी गेल्यापासून खूप कमजोर झालो आहे. पण आता माझ्या मुलीला या गोष्टी कोण समजावून सांगणार. असं बोलत बोलत माझे सासरे रडू लागले. त्यांचं असं बोलणं ऐकून मला तर त्यांचं खूप वाईट वाटू लागलं, कारण आता त्यांच्या उतरत्या वयात त्यांना अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या पत्नीपासून वेगळं झाल्याच्या दुःखासोबत ते त्यांच्या मुलांचे पण दुःख झेलत होते. मी खूप प्रेमाने माझ्या सासऱ्यांना बोलले, पप्पा तुम्ही दुःखी होऊ नका, जसा वेळ जाईल तशी ती आपोआप सुधारेल, तुम्ही बघा, फक्त तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा. आणि त्यांनी माझ्याकडे बघत मान हलवत जेवणाची प्लेट घेऊन त्यांच्या मुलीच्या रूममध्ये निघून गेले.
त्या दिवशी संध्याकाळपर्यंत ते तिच्याच रूममध्ये तिच्यासोबतच होते. मी घरातील सर्व साफसफाईची काम पण उरकले होते आणि माझे संध्याकाळचे जेवण पण बनवून झाले होते. माझं सर्व काम झाल्यानंतर विचार केला की मी पण त्या दोघांच्या सोबत त्यांच्या रूममध्ये जाऊन बसावं. नंतर विचार केला त्या बाप लेकीच्या मध्ये आपलं काय काम, म्हणून मी माझ्या रूममध्ये निघून गेली. आता आमच्या घरचं रोजचं हेच रुटीन चालू होतं. माझे सासरे रोज त्यांच्या मुलीच्या मागे मागे तिचे नखरे पुरवत फिरायचे आणि ती पण त्यांना नुसते नखरे दाखवत फिरायची. कधी कधी तर मला तिच्यावर जळण व्हायची. असं वाटायचं ती किती नशीबवान आहे, तिला एवढं प्रेम करणारा बाप मिळालाय. ती जी गोष्ट मागेल ती गोष्ट तिचे वडील तिला आणून देत होते. कारण मी जेव्हा माझ्या घरी होते माझ्यावर एवढं प्रेम कोणीच करत नव्हतं. मला कोणीच पाहिजे ती गोष्ट आणून देत नव्हतं. मी माझ्या वडिलांची 3 नंबरची मुलगी होते. असं नव्हतं की माझे वडील माझ्यावर प्रेम करत नव्हते, पण जेवढे प्रेम माझे सासरे त्यांच्या मुलीवर करतात तेवढे प्रेम माझे वडील आमच्यावर करत नव्हते. आमचे वडील आमच्यापासून लांबच राहत होते आणि जर आमच्याबरोबर काही बोलायचं असेल तर आमच्या मम्मीला मध्ये घेत होते. पण मला कुठे माहीत होतं की माझ्या सासऱ्यांचं त्यांच्या मुली मागे फिरण्यामागचं कारण दुसरंच काहीतरी होतं. जर त्या दिवशी पाऊस एवढ्या जोरात पडला नसता आणि विजा एवढ्या चमकल्या नसत्या आणि लाईट गेली नसती आणि मी एवढी घाबरले नसते तर कदाचित मला हे कळलेच नसते की माझे सासरे त्यांच्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी त्यांच्या मुलीची जिंदगी बर्बाद करत आहेत. त्या रात्री जेव्हा मी माझ्या नंदेच्या रूममध्ये गेले तेव्हा मी समोर जे पाहिले ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. माझं काळीज भीतीने धडधड करत होतं, कारण माझे सासरे त्यांच्याच मुलीवर जबरदस्ती करत शारीरिक सुख घेत होते. ते इतके धुंद झाले होते की आजूबाजूला काय चालू आहे त्यांना काहीच त्याची जाणीव नव्हती आणि मी रूममध्ये आलेले सुद्धा त्यांना माहीत नव्हतं. जणू काही त्यांच्या अंगात राक्षसच शिरला होता आणि ती बिचारी नाजूक मुलगी तोंडावर हात ठेवून खूप रडत होती. ती स्वतःला त्यांच्या तावडीतून सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण बिचारीच्या अंगात एवढी ताकद नव्हती की ती तिच्या बापाला ती ढकलून शकते आणि तिथून बाहेर जाऊ शकते. बिचारी मुलगी कधीपासून हे अत्याचार सहन करत असेल काय माहिती. तिचं गुपचूप राहणं आणि बापाशी नीट न बोलणं आणि स्वतःला रूममध्ये बंद करून घेणं या सर्व गोष्टींचं कारण आज मला समजलं होतं. जसे माझ्या सासऱ्यांना मी तिथे असल्याचे भनक लागली तेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले. मला समोर पाहून त्यांनी तिला लगेच सोडलं आणि साईडला झाले आणि मला समोर पाहून त्यांना खूप मोठा धक्काच बसला. ते विचार करू लागले की यावेळी मी इथे कशी काय येऊ शकते. त्यांना वाटले की मी माझ्या रूममध्येच आहे. मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला आणि ते खूप घाबरले आणि माझ्याकडे बघून अडकत अडकत बोलले, सुनबाई तू इथे काय करत आहेस? तुला काही लागत आहे का? मी पुढे गेले आणि तिचा हात पकडला आणि तिला माझ्या मागे लपवले. त्या बिचारीचं संपूर्ण शरीर थरथर कापत होतं. मला त्यांचा खूप राग आला होता आणि मी रागानेच बोलले, तुमच्यासाठी चांगलं हेच आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून बाहेर निघून जावा. तुमच्यासारख्या हैवान बापाला भर चौकात फाशी दिली पाहिजे, म्हणजे अजून कोणती मुलगी अशा अत्याचारांची शिकार होणार नाही. मी असं बोलल्यावर त्यांना खूप राग आला आणि ते म्हणाले, माझ्याबद्दल माझ्या मुलीने तुझे कान भरलेले दिसतायत म्हणून तू आता माझ्याशी असं बोलतेस. मी त्यांचं बोलणं ऐकून खूप हैराण झाले. किती निर्लज्ज माणूस आहे. मी हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे तरी पण तो मलाच खोटे पाडत आहे. त्यांनी एवढं मोठं पाप करून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर जरासुद्धा लाज आणि पश्चाताप नाहीये. मी म्हणाले, मी तुम्हाला शेवटचं सांगते, आत्ताच्या आत्ता जर इथून निघून गेला नाहीत तर मी पोलिसांना फोन करून इथे बोलावून घेईल. ते माझ्या धमकीला घाबरले आणि लगेच तिथून निघून गेले. मी लगेच आतून दरवाजा बंद करून घेतला. ती मुलगी एवढी घाबरली होती की भीतीने तिचा जीव जायला आला होता. मला पण खूप भीती वाटत होती, पण मला कळलेच नाही की माझ्यात एवढी हिंमत कुठून आली. मग मी तिला माझ्या मिठीत घेतलं आणि मिठीत घेताच ती खूप रडू लागली. काय माहीत तिच्या मनात किती दिवसाचं दुःख लपलेलं होतं, म्हणून मी तिला शांत न करता खूप रडू दिलं. थोडा वेळ रडल्यानंतर तिचं दुःख जरा कमी झालं आणि तिने मला सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, जेव्हा मी 11 वर्षाचे होते तेव्हा माझ्या मम्मीचं लग्न यांच्यासोबत झालं. हे ऐकून मला जरा धक्काच बसला, म्हणून मी तिला मध्येच थांबवत विचारलं, म्हणजे हे जे आहेत आत्ता ते तुझे सख्खे पप्पा नाही आहेत का? ती म्हणाली, नाही, हे माझे सावत्र वडील आहेत. माझ्या सख्ख्या वडिलांनी मी लहान असतानाच माझ्या मम्मीला सोडचिठ्ठी दिली होती आणि मला माझ्या मम्मीच्या ताब्यात दिलं होतं. पण मम्मीला मला तिच्यासोबत घ्यायचं नव्हतं. तिचं असं म्हणणं होतं की हिला जर मी माझ्यासोबत घेतलं तर मला दुसरे लग्न करता येणार नाही आणि आयुष्यभर मला हिला पोसावेच लागेल आणि माझे स्वप्न, माझ्या आकांक्षा सर्व सोडून द्याव्या लागतील. पण अचानक असे काही झाले की माझ्या मम्मीने आत्ता आहेत त्यांच्यासोबत अचानक लग्न केलं आणि त्यांनी मला पण ॲक्सेप्ट केलं. माझी मम्मी खूप खुश होती की तिला एवढा चांगला नवरा मिळाला आहे, जो माझी आणि माझ्या मुलीची म्हणजे त्यांच्या सावत्र मुलीची खूप काळजी घेत होता.
पण माझ्या मम्मीला कुठे माहीत होतं की त्यांच्या नियतीत खोटं आहे. जेव्हा माझी मम्मी जिवंत होती तेव्हा हे पप्पा माझ्या मम्मीवर खूप अत्याचार करत होते. तेव्हा माझं वय वर्ष 12 होतं. आता मी जाणती झाले होते, त्यामुळे मला चांगलं आणि वाईट यामधला फरक चांगलाच कळत होता. माझ्या सावत्र बापाला माझ्याकडून काय पाहिजे आहे, तो माझ्याकडे कुठल्या नजरेने बघतो आणि तो माझ्या शरीराला कुठल्या नीतिमत्तेने हात लावतो, यावरून मला तेव्हा समजले होते की याच्या मनात काय आहे. पण तेव्हा फक्त मी माझ्या मम्मीमुळे गप्प बसले होते, कारण यावेळी माझ्या मम्मीच्या सोडचिठ्ठीचे कारण मला स्वतः बनायचे नव्हते. जेव्हा माझी मम्मी आणि माझे पप्पा रात्री ज्या रूममध्ये झोपायचे तेव्हा ते मला पण त्यांच्या रूममध्ये झोपायला आग्रह करायचे, आणि जेव्हा माझी मम्मी गाढ झोपेत असायची तेव्हा रात्रभर माझ्यावर अत्याचार करायचे. कसेबसे मी थोडे दिवस सहन केले, पण आता मला सहन होत नव्हतं, म्हणून मी माझ्या मम्मीला सगळं सांगून टाकलं. पण मम्मीने माझ्यावर विश्वास न ठेवता माझ्याच कानाखाली मारली आणि म्हणाली, तुला लाज वाटत नाही का तुझ्या एवढ्या चांगल्या वडिलांवर असे आरोप करताना? ते तुझी किती काळजी घेतात आणि तू इतक्या चांगल्या माणसावर असे घाणेरडे आरोप करतेस. माझ्या स्वतःच्या मम्मीचं असं बोलणं ऐकून मी माझं सगळं माझ्या नशिबावर सोडून दिलं. जे काय होईल ते होईल. दिवस जात राहिले आणि मी हळूहळू जवान होऊ लागले. जशी जशी मी जवान होत होते माझ्या सावत्र बापाची घाणेरडी नजर माझ्यावर पडत होती. अगोदर तो मला थोडाफारच त्रास देत होता, पण आता हळूहळू तो त्याच्या सर्व मर्यादा ओलांडू लागला होता. आणि शेवटी तो एक दिवस आलाच ज्या दिवशी त्याने त्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. त्या दिवशी माझी मम्मी घरातील बाजार आणण्यासाठी मार्केटमध्ये गेली होती. जेव्हा ती मार्केटमधून घरी परत आली तेव्हा तिने तिच्या स्वतःच्या डोळ्यांनी हे सर्व पाहिले आणि मला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. माझी सख्खी मम्मी मलाच दोष देऊ लागली आणि म्हणू लागली, आता कुठे जवान होऊ लागलीस, लगेच सावत्र बापाबरोबरच लफडं केलंस, लाज नाही का वाटली तुला हे सगळं करताना? आणि माझ्या कानाखाली मारली आणि बोलली, तू तर नागिनच निघालीस, ज्याने तुला दूध पाजलं त्यालाच डसलीस, तू तुझ्या मम्मीचा संसार खराब केलास. मी माझ्या मम्मीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, माझी यात काही चूक नाही, उलट या माणसानेच माझ्या मजबुरीचा फायदा घेतलाय आणि कितीतरी वर्षापासून मी याचा अत्याचार सहन करत आली. पण मम्मीने माझ्यावर अजिबात विश्वास ठेवला नाही आणि माझ्या मम्मीला या गोष्टी सहन झाल्या नाही आणि त्याच वेळेस तिला हार्ट अटॅक आला. बरेच दिवस ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. शेवटी तिची प्राणज्योत मावळली आणि ती आम्हा सगळ्यांना सोडून देवाघरी निघून गेली. पण मरण्याअगोदर तिला ही गोष्ट समजली होती की या सर्व गोष्टींमध्ये माझी काही चुकी नव्हती. मरण्याच्या काही वेळा अगोदर तिने मला बोलून माझी माफी मागितली, पण आता मला या माफीची काही गरज उरली नव्हती, कारण काही दिवसांअगोदर जर तिने माझ्यावर विश्वास ठेवला असता तर आज ही वेळ आली नसती आणि माझी जिंदगी बर्बाद झाली नसती. माझी मम्मी मरण्याच्या अगोदर मी विचार केला होता की हे घर सोडून कुठेतरी निघून जावं, पण नंतर असा विचार मनात आला की मी एकटी मुलगी कुठे जाणार, कारण या जगात असे हैवान प्रत्येक ठिकाणी आहेत आणि त्यात मी जवान मुलगी आहे. त्यामुळे हे घर सोडून मी जाऊन कुठे कुठे जाणार, कारण मी कुठेही गेली असती तरी माझ्यासोबत हेच सगळं घडणार होतं. या सर्व गोष्टींचा विचार करून मजबुरीने मला पुन्हा माझ्या सावत्र बापाकडेच राहावं लागलं आणि मी हे सगळं आता माझ्या नशिबावर सोडलं होतं. पण माझ्यासोबत जे काही घडलं होतं ते मी आत्तापर्यंत माझ्या सावत्र भावाला सांगितलं नव्हतं, कारण मी जर त्याला सांगितलं असतं तर त्याने माझ्या मम्मीसारखं माझ्यावर विश्वास नाही ठेवला तर माझं काही खरं नव्हतं. माझ्या मम्मीला मरून आज 6 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि या 6 वर्षात माझ्या सावत्र बापाने रोज माझ्यासोबत जबरदस्तीनेच बलात्कार केला आहे. माझ्या नंदेवर झालेले अत्याचार मी ऐकून स्तब्ध झाले होते. मी तिचा हात माझ्या हातात घेतला आणि तिला विश्वास दिला, आज नंतर तुझ्यासोबत असं काहीच घडणार नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ देईन. इथून पुढे मी तुझ्यासोबत काही चुकीचं होऊ देणार नाही. मी तिला बोलले, तू मला अगोदरच या सर्व गोष्टी सांगितल्या असत्या तर मी तेव्हाच तुझी मदत केली असती. आणि माझं बोलणं ऐकून ती हसू लागली आणि बोलली, अगं वहिनी, मी ती मुलगी आहे ज्या मुलीवर स्वतःच्या आईने विश्वास ठेवला नाही आणि दुसरे कोणी माझ्यावर विश्वास ठेवल ही अपेक्षा मी कशी करू? माझ्या नंदेच्या चेहऱ्यावरच्या स्माईलमध्ये जे दुःख होतं ते पाहून माझ्या मनाला खूप वेदना झाल्या. आता पहाट झाली होती, पण पाऊस अजूनही थांबायचं नाव घेत नव्हता. थोड्या वेळाने सकाळ झाली आणि एकदाचा पाऊस थांबला आणि थोड्या वेळानेच माझे पती घरी आले. मी पूर्ण हिंमत करून काल रात्रीपर्यंत जे माझ्या नंदेच्या आयुष्यात घडलं ते माझ्या पतीला सर्व समजावून सांगितलं. या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवणं माझ्या पतीसाठी खूप अवघड होतं, पण अशक्य नव्हतं, कारण त्याच्या बहिणीला तो लहानपणापासून पाहत होता आणि तिचं लहानपणी वागणं वेगळं होतं आणि आता तिचं वागणं वेगळं झालं होतं. पण त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं की या सर्व गोष्टींमागे त्यांचे स्वतःचे वडील आहेत. हे सर्व ऐकून त्यांना खूप राग आला आणि ते रागाने त्यांच्या वडिलांच्या रूममध्ये गेले
आणि त्यांना जोरात आवाज दिला. एवढ्या मोठ्याने आवाज देऊन सुद्धा ते बाहेर आले नाहीत, म्हणून ते स्वतः त्यांच्या बेडपाशी गेले आणि त्यांना हलवले. तेव्हा त्यांच्या वडिलांनी अंगच टाकून दिले. त्यांच्या शरीरात काहीच हालचाल होत नव्हती. आम्ही लगेच डॉक्टरांना बोलावून घेतले आणि डॉक्टरांनी त्यांना चेक केले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की ते या जगात राहिले नाहीत. माझ्या सासऱ्यांना माहीत झालं होतं की त्यांचं हे सर्व रूप त्यांच्या मुलासमोर येणार आहे, कारण आपण खूप घाणेरडे कृत्य केलेले आहे. त्यामुळे आपण आता आपल्या मुलाला तोंड दाखवायच्या लायकीचे सुद्धा राहिलेलो नाहीये. म्हणून त्यांना या सर्व गोष्टी सहन झाल्या नसाव्यात आणि त्यामुळे त्यांना पण हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांचा जीव गेला. माझे सासरे मेल्यामुळे माझी नणंद रोज मरण्यापासून तर वाचली, पण इथून मागचं काय? एवढी वर्ष ती एवढी घाणेरडे अत्याचार सहन करत रोज मरत होती, त्याचं काय? माझ्या सासऱ्याने जे वाईट कर्म केले होते त्याची शिक्षा तर त्यांना मिळालीच, पण माझ्या नंदेच्या पुढच्या आयुष्याचं काय? या सर्व गोष्टींमुळे तिच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला होता आणि या सर्व गोष्टींमधून बाहेर येण्यासाठी तिला खूप वेळ लागणार होता. मित्रांनो, सोडचिठ्ठी ही फक्त नवरा बायकोमध्ये होत असते, पण त्यांच्या या सोडचिठ्ठीमुळे त्यांच्या मुलाचं संपूर्ण आयुष्य बर्बाद होऊन जातं. आपल्या समाजामध्ये माझ्या नंदेसारख्या अशा भरपूर मुली असतील ज्या अशा दृष्ट सावत्र बापांच्या शिकार बनत असतील. त्यामुळे प्रत्येक पतीपत्नीने सोडचिठ्ठी घेण्याच्या अगोदर आपल्या मुलांकडे एक नजर टाकावी आणि मग विचार करावा, आपण सोडचिठ्ठी घेतली तर या मुलांचं काय होईल? कारण नवरा बायकोच्या भांडणांची शिक्षा मुलांना का द्यायची? अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला पण भरपूर घडत असतात. जर आपल्या आजूबाजूला असा विचित्रपणा दिसला तर त्याला बघून न बघितल्यासारखे करू नका. तसे आढळल्यास लगेच आवाज उठवा. तुमच्या या चांगल्या कामामुळे एखाद्या चांगल्या मुलीची जिंदगी बर्बाद होण्यापासून वाचेल. मित्रांनो, मी आशा करते की ही स्टोरी तुम्हाला खूप आवडली असेल. जर आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. आभारी आहोत.